आपलं आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे आणि या प्रवासात आपल्याला अनेक चढउतार अनुभवायला मिळतात. कधी आनंदाचे क्षण येतात, तर कधी दुःखाचे प्रसंग येतात किंवा कधी कठीण प्रसंग येतात, ज्यामध्ये आपली पेशन्सची टेस्ट होते. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये काय महत्त्वाचं आहे माहिती आहे का? अशा काही मूलभूत गोष्टी असतात, ज्या आपल्या आयुष्याला नेहमी किंवा आपल्याला स्थिर ठेवतात, आपल्याला योग्य दिशा दाखवतात. आपण खचलो तर आपल्याला उभारी देण्यास मदत करतात. आपल्याला गरज लागली तर आपल्या बाजूने उभे असतात. प्रत्येक माणूस आयुष्यात यश, समाधान, आनंद शोधत असतो. मात्र हे सगळं मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते. त्यासाठी आयुष्याची योग्य पायाभरणी असणं आवश्यक आहे. जसं बिल्डिंग स्ट्रॉंगली उभी राहण्यासाठी तिचा पाया मजबूत लागतो, त्याचप्रमाणे काही 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यामुळे आपल्या आयुष्याची पायाभरणी भक्कम होते. ह्या 5 गोष्टी आपल्या आयुष्याचे आधारस्तंभ आहेत. श्रद्धा आपल्याला पुढे जाण्यास मदत करते, कुटुंब आपल्याला आधार आणि प्रेम देतं, चांगलं शरीर आपल्याला सक्षम बनवतं, आर्थिक स्थैर्य आपल्याला सुरक्षितता देते आणि मित्र आपल्याला आनंदाने भरून टाकतात. आणि आपण स्वतः जर ह्या 5 गोष्टींना आपण योग्य महत्त्व दिलं, त्यांना जपलं, तर आपलं आयुष्य अधिक बॅलन्स, आनंदी आणि यशस्वी बनू शकतं. तर चला, आज मी तुम्हाला हेच ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. व्हिडिओ सुरू करूया. सर्वात पहिलं महत्त्वाचं ते म्हणजे फायनान्स, आपले आर्थिक स्थैर्य. पैसा खूप महत्त्वाचा आहे. पैशाला हे महत्त्व द्यायचंच आहे. पैशासंबंधीचे आपले काही गैरसमज असतील, पैसा आला की माणूस बदलतो, पैसा हा वाईट, हे सर्व काढून टाकायचं आहे. कारण पैसा हा प्रत्येकाला पाहिजे असतो. प्रत्येक सुखसोयी अनुभवण्यासाठी पैसा हा आवश्यक असतो आणि आपलं भविष्य सिक्युअर करण्यासाठी पैसा हा लागतोच. त्यामुळे आर्थिक स्थैर्य हे आयुष्याला सुरक्षितता आणि स्थिरता देण्याचा सर्वात मोठा भाग आहे. पैसे हे सर्व काही नसले तरी आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी, आनंदित जगण्यासाठी ते आवश्यक असतात. योग्य आर्थिक नियोजन केल्याने आपण भविष्यासाठी तयार राहू. कमाईसोबतच बचत करणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक लोक पैसे कमवतात, पण योग्य त्याचं प्लॅनिंग न केल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपल्या जे काही सॅलरी आहे, आपलं इन्कम आहे, त्याचा काही भाग नेहमीच आपण सेविंगमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर गुंतवणूक हा आर्थिक वाढीचा महत्त्वाचा मार्ग आहे. योग्य जर आपण गुंतवणूक आपल्या पैशांची केली तर पैशामध्ये वाढ होते. पैसे तसेच ठेवले तर ते वाढणार नाही, पण योग्य ठिकाणी आपले त्याला इन्व्हेस्ट केले तर आपल्या पैशामध्ये वाढ होते. परंतु ही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी काही माहिती घेणं आवश्यक असतं. ती आपण नक्की घ्यायची असते. अनावश्यक खर्च टाळायचे असतात, कारण ही एक ज्याला आपण आर्थिक शिस्त म्हणू. गरज आणि इच्छा यामधला फरक समजून घेतल्याने आपण योग्य निर्णय घेऊ शकू. आर्थिक स्थैर्यामुळे मनाला शांती मिळते, आपल्याला भविष्यासाठी काळजी वाटत नाही आणि आपण अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. कारण आपल्या मुलांना पुढे भविष्यासाठी आपल्या स्वतःला आपण फायनान्शियली स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येकाची घरची परिस्थिती त्या पद्धतीची असेल हे काही नसतं. त्यामुळे जे काही करायचं आहे ते आपल्या स्वतःला करायचं असतं. म्हणून फायनान्शियल स्टॅबिलिटी खूप महत्त्वाची आहे, त्याला इम्पॉर्टन्स देणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे फिटनेस. तुमच्याकडे पैसा आहे, सर्व काही आहे, परंतु जर तुमचं शरीर चांगलं नसेल, तुम्हाला आरोग्य तुमचं ठीक नसेल, तर मग आहे त्या पैशांचा आपण उपभोग घेऊ शकत नाही. म्हणून आपली हेल्थ हीच खरी संपत्ती आहे. निरोगी शरीर आणि शांत मन असेल तर आपण आयुष्यात कोणत्याही गोष्टी साध्य करू शकतो. आजच्या काळात अनेक लोक कामाच्या ताणामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे, आयसोलेटेड न्यूक्लिअर फॅमिलीमुळे आपल्या आयुष्याकडे आपले जे आरोग्य आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण त्याचे गंभीर परिणाम पण आपल्या स्वतःवर होऊ शकतात. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर मजबूत आणि ऊर्जावान बनतं. व्यायामामुळे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्य देखील सुधारतं. ताण कमी होतात, मन प्रसन्न राहतं, आत्मविश्वास वाढतो. अगदी साधं चालणं, योगा, जिम, वर्कआउट करणं ह्यामुळे खूप मोठे मोठे फरक आपल्यामध्ये दिसतात. योग्य आहार हा सुद्धा आपल्या फिटनेसचाच महत्त्वाचा भाग आहे. संतुलित बॅलन्स डाएट जर आपण घेतलं तर शरीराला योग्य ते पोषण मिळतं. जंक फूड, फ्राईड फूड जास्त खाणं हे न करता
फळं, भाज्या, पौष्टिक अन्न जर खाल्लं तर आपली हेल्थ चांगली राहणार आहे. आणि झोप पण तितकीच महत्त्वाची आहे, कारण पुरेशी झोप जर आपण घेतली तर शरीर आणि मन दोघंसुद्धा ताजेतवाने राहतील. झोपेअभावी थकवा, ताण आणि एकाग्रता आपण करू शकत नाही. आणि जे आपलं शरीर व्यवस्थित असेल, आपला चांगला फिटनेस असेल, तर आपलं जीवन अधिक आनंदी आणि उत्साही बनतं. म्हणून रोज थोडा का वेळ होईना आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी काढणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट तो म्हणजे फेथ, श्रद्धा. श्रद्धा म्हणजे फक्त देवावर विश्वास ठेवणं नाही, तर ती आपल्या स्वतःवर असलेल्या विश्वासाची ताकद आहे. आयुष्यात अनेक वेळा अशा परिस्थिती येतात जिथे सगळे काही आपल्या विरोधात चाललं आहे असं वाटतं. अशा वेळी बाहेरची माणसं बदलण्यापेक्षा आपल्या मनात असलेली श्रद्धा आपल्याला उभं राहण्याची ताकद देते. आणि मी करू शकतो हा विचार श्रद्धेचंच मूळ आहे. श्रद्धेमुळे माणूस संकटामध्येही हार मानत नाही. अपयश आलं तरी तो त्यातून शिकतो आणि पुन्हा प्रयत्न करतो. अनेक यशस्वी लोकांच्या आयुष्यात आपण बघतो की त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास कधीच सोडलेला नसतो. हीच श्रद्धा त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जाते. श्रद्धा ही मनाला स्थिरता देते. जेव्हा आपण प्रार्थना करतो, देवासमोर बसतो, ध्यान करतो, तेव्हा आपल्या मनात शांतता निर्माण होते आणि ही शांतता आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. आपल्या धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे आणि ती श्रद्धेमुळे मिळते. श्रद्धा आपल्याला सकारात्मक ठेवते, नकारात्मक विचारांपासून दूर करते. म्हणूनच ही श्रद्धा आपल्या आयुष्याचा मजबूत पाया आहे. ती आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देते, संकटांना सामोरं हिमतीने जाण्याची प्रेरणा देते आणि आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवते. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि तो म्हणजे शेवटचा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेक्स्ट पॉईंट, फ्रेंड्स, आपले मित्र मैत्रिणी हे आपल्या आयुष्याचा आनंदाचा एक खरे सोर्स आहेत. ते आपल्या आयुष्यात रंग भरतात, प्रत्येक क्षण खास बनवतात. पण आपले फ्रेंड्स खरे असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खरे मित्र फक्त आनंदाच्या वेळी नाही, तर कठीण प्रसंगीसुद्धा आपल्यासोबत उभे राहतात आणि तेच खरे आपले जवळचे मित्र असतात. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला वेळ आपल्याला ताण विसरण्यासाठी मदत करतो. त्यांच्यासोबत हसणं, गप्पा मारणं, अनुभव शेअर करणं, यामुळे आपलं मन हलकं होतं. मित्रमैत्रिणी आपल्याला समजून घेतात आणि आपल्याला आपण जसे आहोत तसे स्वीकारतात. पण मित्र हे खरे मित्रमैत्रिणी आपल्याला योग्य दिशा दाखवतात. प्रत्येक वेळेसच आपलं कौतुक करतील असे नाही, आपल्या चुकांवर ते ओरडतात सुद्धा. आपल्याला त्याचा राग आला तरीसुद्धा त्यांना काही वाटत नाही, कारण त्यांना माहीत आहे की आपण चुकतोय. त्यांना ते आपल्याला चांगल्या पद्धतीने ऐकवतात, आपल्याला गाईड करतात. आणि अशा मित्रांसोबतच्या आठवणी आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. मग शाळेतली, कॉलेजची, कामाच्या ठिकाणचे मैत्रिणी हे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनतात. आणि हे फ्रेंड्स आपल्या आयुष्याचं बळ आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबतची नाती जपा, त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांची कदर करा. कारण खरे मित्र तोंडावर गोड बोलून मागे नावं ठेवणारी नाही, कामापुरता मतलब साधणारी नाही, तर खरे मित्र जी आपल्या सुखदुःखात आपल्यासोबत असतात, ही मित्र आयुष्यभर टिकणारी संपत्ती आहे. त्यामुळे त्यांना जपायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं ते म्हणजे आपलं कुटुंब, फॅमिली. कुटुंब असेल तर आपण सर्व काही असतो, कारण कुटुंब म्हणजे प्रेम, आधार आणि सुरक्षितेचं घर. आपण कितीही मोठं झालो, कितीही यश मिळवलं तरी शेवटी आपल्याला जिथे समाधान मिळतं ते आपलं कुटुंब. कुटुंबातील नात्यांमध्ये एक वेगळीच ऊब असते आणि ती जगात कुठेच मिळत नाही. आपल्याला आपल्या कुटुंबासोबत एक समाधान मिळतं, आनंद मिळतो. कुटुंब आपल्याला आयुष्याची खरी तत्त्व, मूल्य शिकवतात. लहानपणापासून आईवडील आपल्याला काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे शिकवतात. त्यांच्याकडून आपण प्रेम, आदर, जबाबदारी, संयम शिकतो. हे गुण आपल्याला आयुष्यात पुढे नेण्यास मदत करतात. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी कुटुंब नेहमी आपल्या पाठीशी जर उभं असेल ना, तर आपण ती परिस्थिती
पार करतो म्हणजे करतोच. जेव्हा सगळे आपल्याला सोडून जातात तेव्हा कुटुंब आपल्याला आधार देतं आणि त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणं, त्यांचं ऐकणं, त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा आपण कामात इतके व्यस्त झालेलो असतो की आपले जे घरामध्ये आई-वडील वयाने मोठे होत आहेत त्यांच्याशी गप्पा मारायला सुद्धा आपला वेळ नसतो किंवा आपल्या कुटुंबातली बाकीच्या सदस्यांना वेळ द्यायला आपण विसरतो. पण खऱ्या आनंदासाठी कुटुंबासोबत घालवलेले ते क्षण खूप महत्त्वाचे असतात. एकत्र जेवण, गप्पा मारणं, छोट्या-छोट्या पिकनिक्स कुटुंबासोबत करणं, यामुळे ना नाती अधिक घट्ट होतात. आणि कुटुंब हे आपल्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने बळ आहे. त्यामुळे कुटुंबाला नेहमी प्राधान्य द्या, त्यांच्यासोबत नाती जपा. कितीही गैरसमज झाले मग आपले सासरचे असतील किंवा माहेरचे असतील, ते बोलून गैरसमज सॉर्ट करा. ह्यामुळेच नात्यांमधलं प्रेम टिकणार आहे. नाती तुटायला वेळ लागत नाही, पण ती नाती जपून ठेवायला आपल्याला थोडीशी मेहनत लागते. स्वतःहून प्रयत्न करून बघायचा असतो. गोष्टी सर्व चांगल्या होतात आणि एक मनामध्ये प्रेम, आदर, रिस्पेक्ट ठेवायचा. तुमच्या घरामध्ये सिनियर सिटिझन्स असतील, त्यांच्यासोबत गप्पा मारा. त्यांचे प्रश्न, त्यांचे जे काही मनातल्या गोष्टी आहेत त्या ऐकून घ्या. थोडासा वेळ त्यांच्यासाठी द्या. त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं कोणीतरी ऐकून घेणारं, प्रेमाने बोलणारं पाहिजे असतं. त्यामुळे ना कुटुंबातील सगळ्या सदस्यांसोबत प्रेमाने राहा आणि प्रेम द्या, प्रेम घ्या. हेच तर महत्त्वाचं आहे. कारण आपण जे सर्व काही करतोय ते सर्व आपल्या कुटुंबासाठी सर्व करतो. नात्यांमध्ये प्रेम असणं, गैरसमज नसून समज असणं, आनंदाच्या प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी सर्वजण सोबत असणं, एकमेकांना सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपलं कुटुंब आपला प्रेम, आधार आणि सुरक्षितेचं घर आहे. त्यामुळे सगळी नाती जपा. मग ती सासरकडची असतील, माहेरकडची असतील, आपण आपल्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करायचा आहे. तर चला, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.